नमस्कार आदरणीय विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओचा टॉपिक आहे आर के दमानी मेडिकल कॉलेज, श्री रामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, छत्रपती संभाजीनगर. हे MBBSचं जे काही कॉलेज आहे हे डॉक्टर हेगडेवार हॉस्पिटल, छत्रपती संभाजीनगर या हॉस्पिटलला अटॅच असलेले कॉलेज आहे. मराठवाड्यातील नामांकित कॉलेज म्हणून या कॉलेजचा आवर्जून त्या ठिकाणी उल्लेख केला जातो. या कॉलेजचा आपल्याला तुमच्या कॅटेगरीसाठी किती फीस असेल, जर तुम्हाला या कॉलेजमधून MBBS करायचं असेल तर तुमच्या कॅटेगरीला किती फीस असेल, हा आपल्या आजच्या व्हिडिओचा त्या ठिकाणी टॉपिक आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही सिग्नेचर डीनची बघू शकता. कॉलेजचे जे काही डीन आहे त्यांची या ठिकाणी सिग्नेचर आणि कॉलेजचा स्टॅम्प दिलेला आहे. आर के मेडिकल कॉलेज, श्री रामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, छत्रपती संभाजीनगर. ओके, तर या ठिकाणी आपण फर्स्ट कॅटेगरी बघणार आहोत, ओपन कॅटेगरी. ओपन कॅटेगरीसाठी या कॉलेजला जी काही फीस आहे, ट्युशन फीस प्लस डेव्हलपमेंट फी, ही त्या ठिकाणी 8,50,000 एवढी आहे. ही फी त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रति वर्ष भरण्याची गरज असणार आहे. प्रत्येक वर्षाला ही फी पे करावी लागणार आहे. विजय NT SBC कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी या कॅटेगरीसाठी 77,273 एवढी त्या ठिकाणी फीस आहे. ही वर्षाला तुम्हाला पे करावी लागणारी फीस आहे. विद्यार्थी मित्रांनो, ट्युशन फी आणि डेव्हलपमेंट फी ही प्रत्येक वर्षी त्या ठिकाणी भरावी लागते. ओपन कॅटेगरीचा जर एखादा विद्यार्थी असेल तर त्याला वर्षाला 8,50,000 एवढी फीस पे करावी लागेल. विजय कॅटेगरीसाठी, NT कॅटेगरीसाठी आणि SBC कॅटेगरीसाठी 77,273 म्हणजे फक्त डेव्हलपमेंट फी या विद्यार्थ्यांना असते. त्याच्यानंतर SCBC EWS कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी 4,63,636 एवढी त्या ठिकाणी प्रतिवर्ष फीस आहे. त्याच्यानंतर SC आणि ST कॅटेगरीचा मुलगा असेल किंवा मुलगी असेल, बॉईज आणि गर्ल्स दोन्हीसाठी सुद्धा त्या ठिकाणी 0 फीस आहे. कसल्याही प्रकारची फीस पे करण्याची गरज नाही. ट्युशन प्लस डेव्हलपमेंट फी दोन्हीसुद्धा 0 आहे. त्याच्यानंतर OBC कॅटेगरीचा जर मुलगा असेल, मुलांसाठी फीस किती, तर 4,63,636 प्रतिवर्ष एवढी फीस आहे. आता आपण SCBC, EWS, EBC आणि OBC मुलीविषयी बघूया. तर मुलींसाठी या कॉलेजला फीस किती आहे. ज्याही विद्यार्थी फ्री एज्युकेशनसाठी पात्र आहे अशा मुलींसाठी 77,273 एवढी प्रतिवर्ष फीस लागणार आहे. ओके, SC STच्या मुलींना ऑलरेडी फीस त्या ठिकाणी मुलांना आणि मुलींना दोघांना सुद्धा 0 फीस आहे. आणि SCBC, EWS, EBC आणि OBC कॅटेगरीच्या मुलींसाठी जी काही फीस आहे ही 77,273 प्रतिवर्ष एवढी आहे. मॅनेजमेंट फीस तुम्ही बघू शकता 25,50,000 प्रतिवर्ष आहे. आणि NRI कोटासाठी फीस 42,50,000 प्रतिवर्ष एवढी आहे. ॲडमिशन फी सर्व कॅटेगरीसाठी सेम आहे, ती म्हणजे 1,500. ओके, त्याच्यानंतर हॉस्टेल फीस सर्व कॅटेगरीसाठी सेम आहे, 70,000 एवढी त्या ठिकाणी हॉस्टेलची फीस आहे. हॉस्टेल या ठिकाणी ऑप्शनल आहे. जर तुम्ही घेण्यासाठी इच्छुक असाल तर घेऊ शकता, अदरवाईज नाही घेतलं तरी सुद्धा चालेल. त्याच्यानंतर डिपॉझिट या ठिकाणी दिलेलं आहे. कॉलेज डिपॉझिट आहे, हॉस्टेल डिपॉझिट आहे. हॉस्टेल डिपॉझिट 50,000 आहे. जर हॉस्टेल तुम्ही त्या ठिकाणी घेतलं तरच तुम्हाला हे 50,000 भरण्याची गरज आहे. अदरवाईज 50,000 डिपॉझिट हॉस्टेलचं भरण्याची गरज नाही. आणि कॉलेज डिपॉझिट जे आहे, कॉशन मनी डिपॉझिट 50,000 हे मात्र तुम्हाला भरावी लागेल. ते भरणं कंपल्सरी आहे. हॉस्टेल घ्या किंवा नाही घेतलं तरीसुद्धा. हॉस्टेल जर घेतलं तर हे 70,000 आणि हॉस्टेलचं डिपॉझिट 50,000 तुम्हाला भरावं लागेल. जर नाही घेतलं तर मात्र हे 70,000 आणि हॉस्टेलचं डिपॉझिट 50,000 भरण्याची गरज नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, ॲडमिशन फी असेल, ॲडमिशन फी, हॉस्टेलची फी जी आहे, त्याच्यानंतर डिपॉझिट जे आहे, कॉशन मनी आणि हॉस्टेल डिपॉझिट सर्व कॅटेगरीसाठी सेम आहे. त्याच्यानंतर जर आपण नेक्स्ट फी बघितली तर युनिव्हर्सिटी फीस आहे. ओके, डेव्हलपमेंट फी असेल, युनिव्हर्सिटी रजिस्ट्रेशन फीस या ठिकाणी तुम्ही बघू शकता. तर 11,130 ओपन कॅटेगरीसाठी या ठिकाणी ही फीस आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी आहे विजय NT SBC कॅटेगरीसाठी 3,830 एवढी युनिव्हर्सिटी फीस आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी SCBC EWS कॅटेगरीसाठी सुद्धा 3,830 एवढी फीस आहे. त्याच्यानंतर SC ST कॅटेगरीसाठी सुद्धा युनिव्हर्सिटी फीस 3,830 एवढी आहे. OBC कॅटेगरीसाठी सुद्धा 3,830 एवढी फीस आहे. त्याच्यानंतर मुलींसाठी सुद्धा ज्या फ्री एज्युकेशनसाठी पात्र आहे त्या मुलींना सुद्धा त्या ठिकाणी 3,830 एवढी फीस आहे.
मात्र मॅनेजमेंट कोटामधून ॲडमिशन घेतलं तर मात्र तुम्हाला 55,180 युनिव्हर्सिटी फीस आहे आणि NRI कोटामधून ॲडमिशन घेतलं तर 91,480 एवढी फीस आहे. ओके, तर ते येणाऱ्यासाठी आहे, ते तुमच्या काही कामीचं नाही. ओके, विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, ज्याही विद्यार्थ्यांना आमच्याकडे काउन्सिलिंग जॉईन करायचे असेल अशा विद्यार्थ्यांसाठी पालकांच्या मागणीमुळे आपण विविध प्लॅन त्या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. पहिला प्लॅन आहे बेसिक प्लॅन, ज्याची 999 एवढी त्या ठिकाणी फीस आहे. त्याच्यानंतर स्टँडर्ड प्लॅन 2,999 एवढी फीस आहे. स्टँडर्ड प्लॅनमध्ये संपूर्ण गायडन्स आमच्यामार्फत तुम्हाला भेटेल, संपूर्ण मार्गदर्शन भेटेल, तुमचं कॉलेज प्रेडिक्ट केलं जाईल, स्कोअरनुसार कोणतं कॉलेज भेटेल आणि त्याच्यानंतर तुमची जे काही प्रेफरन्स लिस्ट आहे ते सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी बनवून भेटेल. गोल्डन प्लॅन त्याच्यानंतर आहे, ज्याची फीस 4,999 एवढी आहे.